गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज घोषणा केली। गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तिथे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याचं दिसून आलं अशी माहिती त्यांनी दिली। संबंधित मुख्याध्यापक आणि संचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। आश्रमशाळेच्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या भोजन आणि निवास व्यवस्थेतही त्रुटी आढळल्याचं ते म्हणाले। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर मुली झोपत होत्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकडांचा साठा होता आणि त्या खिडकीच्या बाजूला भिंतीच्या जवळ विटा ठेवण्यात आले होते। तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता ज्याला मण्यार म्हणतो। तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो। आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात। ही कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टाइम बाउंड मॅनर मध्ये जर हे सर्व केलं गेलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल। धानोरा तालुक्यातल्या जपतला इथल्या एका अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे रविवारी